हे बघा, ज्यांना बॅनर लावायला लागतात त्यांना काम करायची वेळ नाही पडत आणि जी लोक काम करतात त्यांना बॅनर लावायची वेळ नाही येत. पण मगाशी बोलताना बोलला की लोकशाहीला धोका आहे, 100 नगरसेवक आत्ताच निवडून आले. निवडणुकीच्या आधी 100 लोक कधी निवडून येतात का? मग जर 100 लोक निवडून आणायचे असेल तर निवडणूक घेण्याचं नाटक तरी कशाला करता? जर 100 लोक एक निवडणूक व्हायच्या 7 दिवस आधी निवडून येत असतील आणि तर मग लोकांच्या मताचा अधिकाराचं काय झालं? लोकांच्या मताचं काय झालं? आणि हा लोकशाहीचा खेळ खंडोबा झालेला आहे आणि तो थांबवण्याची आणि लोकशाहीला वाचवण्याची खरंच महत्त्वाची गरज आलेली आहे. आज आघाडी सध्याचं वातावरण गढूळ झालेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय वाटता? भाजपचं जे काय वातावरण आहे आता सध्या EVM मशीनचा विषय असेल किंवा काय असेल, बिहारची निवडणूक चोरीचा प्रकार असेल. हे बघा, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 76 लाख मतदान हे 5 वाजल्यानंतर झालेलं आहे. आता हे 76 लाख मतदान जे 5 वाजल्यानंतर झालं त्याच्या रिटर्निंग ऑफिसरकडे BLOनी रिटर्निंग ऑफिसरकडे आणि रिटर्निंग ऑफिसरनी कलेक्टरकडे ह्याचा अहवाल दिला आहे का? कारण जे 5 वाजल्यानंतर मतदान होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक चिठ्ठी दिली जाते आणि ती जितक्या चिठ्ठ्या वाटल्या जातात त्या चिठ्ठ्यांचा आकडा हा रिटर्निंग ऑफिसरला लिहून घ्यायला लागतो. तर जर 76 लाख चिठ्ठ्या ह्या महाराष्ट्रामध्ये वाटल्या गेल्या असतील आणि त्या 76 लाख चिठ्ठ्या ह्या रिटर्निंग ऑफिसरकडनं कलेक्टरकडे आल्या असतील तर त्याचा पुरावा इलेक्शन कमिशननी तातडीने द्यावा. नाहीतर त्यांनी आम्हाला हा खुलासा द्यावा की हे 76 लाख वाढीव मतदान आलं कुठनं. आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न राहतो ज्याच्यावरनं लोकशाही धोक्यात आहे हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. आणि ह्यालाच जोडून एक जे आज जामनेरमध्ये प्रकार घडला की भाजपच्या लोकांनी दबाव टाकून उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले किंवा त्यांचे उमेदवारी अर्ज बाद करवले आणि त्याच्याचबरोबर जेव्हा निवडणुकीच्या 1 आठवड्याआधी 100 नगरसेवक निवडून येतात तेव्हा लोकशाही आणि लोकशाहीची प्रक्रिया ह्याच्यावरती खूप मोठा